हाय, आज आपण बघणार आहोत महा TATचं सिलेबस. बघा, उद्यापासून आपण क्लासेस स्टार्ट करतो. सर्वप्रथम मी नेहमी सांगते, तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करत असाल ना, सर्वप्रथम काय करायचं, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघायच्या, सिलेबस बघायचा आणि त्यानंतरच स्टडीला सुरुवात करायची. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जर तुम्हाला त्यातलं काही येत नसेल, पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला समजतं की क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कुठपर्यंत, आपल्याला कुठल्या लेवल पर्यंत स्टडी करायचं. त्याचबरोबर पुन्हा सिलेबस जर तुम्हाला माहिती असेल तर आपल्याला नक्की करायचं काय, आपल्याला किती मार्कासाठी कोणता सब्जेक्ट विचारला गेलाय, कोणत्या सब्जेक्टवर आपल्याला जास्त फोकस करायचं, हे सर्व आपल्याला त्यातून समजतं. तर बघा, TAT महा TAT त्यामध्ये दोन भाग असतात. ठीक आहे, भाग एक म्हणजेच काय, पेपर 1 आणि पेपर 2. ठीक आहे, पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे काय, सर्वात पहिले आपण यामधला डिफरन्स समजून घेऊ. महा TAT, ठीक आहे, इथे पेपर 1, इथे पेपर 2. पेपर 1 मध्ये काय असणार आहे, तर पेपर 1 मध्ये तुम्ही 1ली ते 5वी चे शिक्षक होऊ शकता. ठीक आहे, 1ली ते 5वीचे जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल, तुमचं DED झालेलं असेल तर तुम्ही पेपर 1 देऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला पेपर 2 बद्दल बघा, 6वी ते 8वी या वर्गासाठी तुम्ही शिक्षक बनवू शकता. ठीक आहे, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 तुम्ही कोणता देताय आता तुमच्या याच्यावर आहे. ठीक आहे, त्याचबरोबर बघा, आता पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचे सिलेबस आपण इथे बघणार आहोत. व्यवस्थित समजून घ्या. जेव्हा आपण लेक्चर स्टार्ट करू तेव्हा तुम्हाला सिलेबस सर्वप्रथम माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा, पेपर 1 सर्वात पहिले आपण बघू पेपर 1. पेपर 1 मध्ये मी आता सांगितलं 1ली ते 5वी. ठीक आहे, 1ली ते 5वीच्या वर्गासाठी तुम्ही शिक्षक बनू शकता. आता बघा, तुमच्यासाठी पेपर असणार आहे 150 गुणांचा, 150 गुणांचा पेपर असणार आहे. कालावधी असणार आहे तुमचा, कालावधी 2 तास 30 मिनिट. ठीक आहे, म्हणजेच काय, एकूण 150 मिनिट. एका मिनिटाला एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, याप्रमाणे तुम्हाला हा टायमिंग दिलेला आहे. आता यामध्ये बघा, कोणते कोणते सब्जेक्ट आहे, कसला कसला स्टडी तुम्हाला करायचं. यामध्ये बघा, तुम्हाला स्टडी करायचंय मराठी व्याकरण, मराठी व्याकरण, त्यानंतर इंग्लिश ग्रामर, इंग्लिश ग्रामर. ठीक आहे, इंग्लिश ग्रामर, त्यानंतर बालमानशास्त्र व अध्यापन शास्त्र. थर्ड सब्जेक्ट आहे तुमचा बालमान शास्त्र व अध्यापन शास्त्र. ठीक आहे, त्यानंतर आहे गणित. असं नाही की फक्त गणितच आहे, गणित व बुद्धिमत्ता दोन्ही, गणित व बुद्धिमत्ता. ठीक आहे, आणि 5वा सब्जेक्ट आहे तुमचा परिसर अभ्यास. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल गुण किती आहे, तर बघा, मराठी व्याकरणसाठी असणारे तुम्हाला 30 गुण, इंग्लिश ग्रामर साठी 30 गुण, बालमानशास्त्र व अध्यापन शास्त्रासाठी 30 गुण असणार आहे, गणित व बुद्धिमत्तासाठी 30 गुण आणि परिसर अभ्यासासाठी 30 गुण. एकूण किती, 150 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे 150 मार्कांसाठी. ठीक आहे, हा झाला तुमचा पेपर 1 चा सिलेबस. तर पेपर 2 मध्ये बघा, तर पेपर 2 मध्ये तुम्हाला काय काय स्टडी करायचंय. पेपर 2 जर बघायला गेला तर बघा, पेपर 2 आताच सांगितलं मी तुम्हाला, 6वी ते 8वी. बघा, तुमचा हे पेपर 150 गुणांचा असणार आहे, 150 गुण असणार आहे. एकूण कालावधी तुम्हाला 150 मिनिट असणार आहे. ठीक आहे, पण तुम्हाला किती, 4च सब्जेक्ट करायचे. कोणते कोणते 4 सब्जेक्ट करायचे, तर तुम्ही म्हणाल तर पहिला बघा, बालमानशास्त्र व अध्यापन शास्त्र, बालमानशास्त्र व अध्यापन शास्त्र. ठीक आहे, त्यानंतर मराठी ग्रामर, मराठी व्याकरण, त्यानंतर इंग्लिश ग्रामर असणार आहे, आणि 4थं आहे तुमचं गणित व विज्ञान आहे. ठीक आहे, गणित व विज्ञान, किंवा बघा,
तुम्ही गणित विज्ञान देत असाल किंवा तुमचा सामाजिक शास्त्र सब्जेक्ट असेल तर सामाजिक शास्त्र जर तुमचा स्पेशल सब्जेक्ट असेल तर सामाजिक शास्त्र. आता गुण कसे असणार आहे बघा, बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्राला तुम्हाला 30 गुण असणार आहे, मराठी व्याकरणसाठी असणारे 30 गुण, इंग्लिश ग्रामर साठी असणारे 30 गुण, आणि बघा तर सामान्य विज्ञान जर तुम्ही घेत असाल तर 60 गुण, सामाजिक शास्त्र जर घेत असाल तर 60 गुण. म्हणजे हे 60 आणि 60 नाही, फक्त दोन्हीतून एक तुम्ही घेताय. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचा हा 150 गुणांचा पेपर असणार आहे. ठीक आहे, त्यात आपण लवकरच क्लास स्टार्ट करणार आहोत, त्यामुळे अगदी फ्री मध्ये आपण युट्यूबवर लाईव्ह क्लासेस घेणार आहे, त्यामुळे सर्व सिलेबस आपण तिथे कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही नवीन असेल तर काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, नोटिफिकेशन ऑन ठेवायचं, म्हणजे कसं टाइम टू टाइम तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. ठीक आहे, थँक्यू.